ब्रेक नंतर तुमचं मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया। ओबामा जगाला नवी दिशा देऊ शकतील का? मी जातोय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे। मुणगेकर, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बुश यांनी निर्माण केलेला हा जो नरक आहे दहशतवादाचा, त्यांनी जे काही इराक अफगाणिस्तानमध्ये एक पॉलिसी वापरली पाकिस्तानच्या बाबतीत ती, आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक मंदी, या दोन संकटांशी ओबामा नेमकेपणाने कसा सामना करू शकतील? पहिल्यांदा आपण जागतिक मंदीचा आपण विचार करूया। अमेरिकेमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये 20 लाख लोक बेरोजगार झालेले आहेत। 2010च्या 31 मार्च पर्यंत अमेरिकेमध्ये 36 लाख नवीन रोजगार निर्माण करावे लागतील। त्यासाठी अमेरिकेने आतापर्यंत जवळजवळ $1 ट्रिलियन म्हणजे आताच्या डॉलर रुपया विनिमय दराप्रमाणे जवळजवळ 49 लाख कोटी रुपये अमेरिकेला पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये खर्च करायचे आहेत। तेव्हा वाटेल तितके जरी महत्त्वाचे प्रश्न जरी असले तर अमेरिकेसमोर आत्ताचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, अमेरिकन अर्थव्यवस्थेला अशा प्रकारच्या जागतिक आर्थिक अरिष्टापासून कसं बाहेर काढायचं। आता एक ट्रिलियन किंवा 49 लाख कोटी रुपये खर्च करायचे म्हटल्यावर ते कशावर खर्च करायचे? नुसते खर्च करण्यात त्याच्यामध्ये उपयोग नाही आहे, तर त्याच्यातून रोजगार निर्माण होऊ शकेल, ॲसेट निर्माण होऊ शकतील, उत्पादन क्षमता वाढेल, अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडेल, अमेरिकेचं परराष्ट्रीय जे कर्ज आहे त्या कर्जामध्ये कमतरता होईल, वित्तीय तूट अमेरिकेची कमी होईल। या सगळ्या गोष्टी प्राधान्याने ओबामांना कराव्या लागतील आणि ते करण्यासाठी ओबामांनी अजून स्वतःचा जो डिटेल प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो प्लॅन जाहीर केलेला नाही, पण तो त्यांना लवकरच करावा लागेल। परंतु आर्थिक मंदीतून अमेरिकेला जर बाहेर काढलं नाही ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही। अजूनही आपण जरी मंदी म्हणत असलो तरी 1929ची त्या अर्थाने मंदी नाही, पण मंदीकडे अमेरिकन अर्थव्यवस्था चाललेली आहे आणि त्याचे परिणाम संबंध जागतिक अर्थव्यवस्थेला भारतीय अर्थव्यवस्थेसहित काही प्रमाणामध्ये भोगावे लागत आहेत आणि त्याची युरोपमध्ये त्याची फारच मोठी तीव्रता निर्माण झालेली आहे। तो अमेरिकेच्या समोर आणि ओबामांच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक अशा प्रकारच्या अरिष्टातून अमेरिका आणि जागतिक व्यवस्थेला कसं बाहेर काढायचं। आता दुसरा जो मुद्दा आहे संबंध दहशतवादाचा, इराकच्या युद्धाचा, या निमित्ताने आपल्याला सांगायचं असं आहे की आतापर्यंतच्या सगळ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मध्ये अलीकडच्या 25, 30, 40 वर्षामध्ये विशेषतः दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर सर्वात अप्रिय अमेरिकन जनतेच्या दृष्टिकोनातून सर्वात अप्रिय अध्यक्ष म्हणजे बुश असं म्हटलं जातं। प्रत्यक्ष अमेरिकेला गेल्यानंतर अनेक लोकांशी बोलल्यानंतर पण लोकांची प्रतिक्रिया होती। इराकच्या युद्धानंतर तर अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात बुश यांच्याविषयी नाराजी निर्माण झालेली आहे आणि एकूणच अमेरिकेच्या मला असं वाटतं ओबामांच्या विषयी 100% आशावाद प्रकट करताना सुद्धा एकूणच भारताच्या संदर्भामध्ये जर करायचं झाला तर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि अमेरिकेच्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये ओबामांच्याकडनं आपल्या अपेक्षा जरी असल्या तरी अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये विशेषतः भारत आणि पाकिस्तान आणि त्यानंतर मध्य पूर्व एशिया यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये ओबामांच्या काळामध्ये मूलभूतपणे फरक पडेल असं मला स्वतःला वाटत नाही। ह्याचं एक कारण असं आहे, संपूर्ण जगाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः मध्य पूर्व एशियाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून चायना, भारत, अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तान या देशांचा विचार जर केला तर संबंध अमेरिकेच्या जागतिक दृष्टिकोनातून, संबंध जगाच्या राजकारणावर वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानचं भौगोलिक स्थान हे अत्यंत क्रुशियल आणि स्ट्रॅटेजिक महत्त्वाचं आहे। तर मला आपल्याला सांगायचं असं आहे की अमेरिकेच्या अध्यक्ष ओबामा झाले ही क्रांती आहे, समाज परिवर्तन आहे, सगळं खरं आहे, परंतु अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये मूलभूत फरक होईल असं तुम्हाला वाटत नाहीये? मुणगेकर सर, मी तुमच्याकडे येतो पुन्हा। मी जातोय भूषण केळकर यांच्याकडे। भूषण केळकर, तुम्ही डेमोक्रेटिक पक्षाचे मतदार आहात, मला सांगा डेमोक्रेटिक पक्षाकडे किंवा ओबामांकडे या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी काही ठोस अशी नीती आहे का? मला वाटतं की परराष्ट्र धोरण किंवा दहशतवाद याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा जो भाग एक वोटर म्हणून मी मतदार या दृष्टीने जो मला महत्त्वाचा वाटतो आणि माझ्याबरोबर अनेक लोकांना वाटतो तो असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सामंजस्याची भूमिका, समन्वयाची भूमिका, बोलण्याची, ओपनली बोलण्याची भूमिका ही जी सातत्याने बराक ओबामा मांडत आले ती खरोखर महत्त्वाची आहे।
म्हणजे ज्या अहमन्यतेने तुम्ही जो शब्द आधी वापरलात की बुश यांनी जी काही घाण करून ठेवली आहे ती परराष्ट्र धोरणामध्ये इराकच्या बाबतीत घ्या, अफगाणिस्तानच्या बाबतीत घ्या, नॉर्थ कोरियाच्या बाबतीत घ्या, किंवा बाकी बारीक उत्तर कोरियाच्या बाबतीत घ्या, या सगळ्यामध्ये एक अहमन्यता आपल्याला दिसून येते की आम्ही सगळीकडे श्रेष्ठ आहोत आणि आम्ही जगाचे पोलीस आहोत. याच्या बरोबर उलटी भूमिका आणि काही बाबतीमध्ये खूप जुळवून घेण्याची भूमिका ही बराक ओबामा दाखवत आहेत आणि ते सातत्याने दाखवत आहेत. गेले 1-1.5 वर्ष त्यांच्या पूर्ण कॅम्पेनमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ते असं सातत्याने म्हणत आलेत की ज्या राष्ट्रांच्या बरोबर आपले वाद आहेत, वितंड वाद आहेत, प्रसंगी युद्धापर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्या लोकांशी आधी बोलणं आणि त्यांच्याबरोबर समजावून घेता येत आहे का, प्रश्न एक्झॅक्टली काय आहे, असं जर का केलं तर मला ते जास्ती आवडेल. याच्याबद्दल त्यांना खूप विरोध देशामध्ये सुद्धा झाला, परंतु त्याला न जुमानता त्यांनी म्हटलंय की हाच एक चांगला मार्ग आहे. तर मला वाटतं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं या तऱ्हेचं सामंजस्य आणि अंतर्गत भागामध्ये पण बघितलं सुद्धा देशाच्या, तर हिलरी क्लिंटनचं आपण उदाहरण बघितलं, जॉन मॅकेन यांच्याबद्दलचे कालचेच त्यांनी बोललेले शब्द बघा, किंवा 9 भारतीयांचा महत्वाच्या स्थानामध्ये त्यांनी केलेला अंतर्भाव, किंवा रिक वॉरन यांची त्यांनी आज केलेली नेमणूक, म्हणजे रिक वॉरन यांच्या तर्फे जे काय आज त्यांचं शपथविधीमध्ये त्यांचं मोलाचं स्थान आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टी या मला भावतात एक मतदार म्हणून मला असं वाटतं की सर्वसमावेशकत्व किंवा समन्वय, सर्वसमावेशकत्व हे त्यांचं धोरण आहे. सर्वांना बरोबर घेऊन ओबामा पुढे जाऊ इच्छितात. मी जातोय डॉक्टर प्रकाश भावे यांच्याकडे. डॉक्टर भावे, मला सांगा की ओबामांनी आशा तर निर्माण केली आहे, पण इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये ते यशस्वी होतील, त्यांना फार त्रास होणार नाही अशी परिस्थिती आहे का? मगाशी मुणगेकर साहेब किंवा केळकर साहेब यांनी ज्या पद्धतीने बुश यांनी केलेली घाण, तर ही घाण का झाली याच्यातच ओबामा काय उत्तर शोधतात हे अवलंबून राहणार आहे. अमेरिकेचा खनिज तेलावर आणि खनिज तेलाच्या स्रोतांवर कायम हुकमी अधिकार मिळवण्याची अमेरिकेची जबरदस्त इच्छा होती. आत्ताचे जॉर्ज बुश आणि त्यांचे पिताश्री सिनियर बुश ह्या दोघांनीही तेल विहिरींवर कब्जा मिळवण्यासाठी आणि जेणेकरून जगाचे ऊर्जेचे स्रोत आपल्या कायम ताब्यात राहतील याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. ओबामा त्यांच्या भाषणातही असं म्हणतात, त्यांच्या पुस्तकातही असं म्हणतात की शेवटी हे तेल निर्माण करून सर्व जगात वापर करणार अमेरिकाच, म्हणजे याचे तेलाचे पैसे पुन्हा सौदी अरेबियात आणि मध्य पूर्वेत जाणार. मध्य पूर्वेतली राष्ट्र ही हेच पैसे दहशतवाद्यांकडे पोहोचवणार. म्हणजे एकीकडून अमेरिका हेच जणू काय दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याचं केंद्र होऊन बसलंय, कारण अमेरिकेचा खनिज तेलावर असलेला जबरदस्त अवलंबून राहण्याची एकंदर परिस्थिती. म्हणून ओबामा त्यांच्या मोहिमेत सुद्धा हे वारंवार सांगत असत की आपण अशी ऊर्जा क्षेत्र शोधून काढली पाहिजेत, ऊर्जेचे स्रोत शोधून काढले पाहिजेत की ज्यामुळे आपला तेलावरचा जे अवलंबून राहणं आहे ते कमी जर झालं तर आपोआपच आपल्याला अरबस्तानातनं किंवा मध्य पूर्वेतून तेल आयात करण्याची गरज कमी पडेल, की जेणेकरून आपले पैसे त्यांच्याकडे कमी जातील आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे खूप एक प्रभावी अस्त्र बनेल. याच्याबद्दल त्यांनी डॉक्टर भावे, मला एक ब्रेक घ्यायचा आहे. आता मी चर्चा चालू ठेवणार आहे. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आपला प्रश्न जो आहे तो आपण बघूया आता. ओबामा जगाला नवी दिशा देऊ शकतील का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. आपले प्रेक्षक काय म्हणतायत? 70% प्रेक्षक म्हणतायत होय, ओबामा नवी दिशा देऊ शकतील. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.